ताज्या मासळीसोबतच सुकी मासळी देखील आवडीने खाल्ली जाते। मांसाहार सेवन करायच्या वाराला घरात ताज्या मासळीचा बाजार आणला नसेल तर घराघरात सुकी मासळी देखील मोठ्या आवडीने खाल्ली जाते। त्यामुळे उरण परिसरातील ताज्या सुक्या मासळीला मोठी मागणी मिळत आहे। मासळी सुकवण्याची प्रक्रिया हवामानावर अवलंबून असते। खारे वारे जोरात वाहत असतात तेव्हा मासळी चांगल्या प्रमाणात सुकते, तसेच हवामान थंडही लागते। त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये मासळी सुकवली जाते। मासे उन्हात सुकवून त्यांच्या शरीरातून पाणी काढून टाकले जाते। मोठे मासे सुकत टाकण्यापूर्वी पोटातील आतडी काढून आणि स्वच्छ करून त्यानंतर मीठ लावून खारवले जाते। ताज्या मासळीप्रमाणे सुक्या मासळीत देखील विविधता पाहायला मिळते। यामध्ये वाकट्या, सुके, बोंबील, कोळंबीचे सोडे, छोटी जवळा सुकट, करंदी सुकवून बनवली जाणारी आंबाडी सुकट, बारीक मासे सुकवून बनवली जाणारी तेंडली सुकट, मांदेली, ढोमी, शिंगाळा, खारे बांगडे, सुरमई, घोळीचा काटा, सुकी माकुल असे प्रकार पाहायला मिळतात। पाऊस संपताच आणि ऊन पडू लागल्यावर मासळी विक्रेते मोठ्या प्रमाणावर मासळी खारवून सुकवतात। उरण तालुक्यात कोळी बांधव, करंजा, मोरा या बंदरातून करंदी, जवळा, ओल्या, वाकट्या, बोंबील अशी विविध प्रकारची मासळी रस्त्याच्या कडेला उन्हात सुकवून तिचे सुक्या मासळीत रूपांतर करतात। उन्हाळा असो, हिवाळा असो किंवा पावसाळा, उरण परिसरातील या सुक्या मासळीला अधिक मागणी असल्याने चांगले आर्थिक उत्पन्नही मिळते। या सुक्या मासळी विक्रीतून कित्येक कुटुंबांना आधार मिळत आहे।